नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं भाग 15. मागील भागात. एक ना ईशाना, मला तुझ्याशी बोलायचं आहे, आरू हळू आवाजात म्हणाली. मग बोल ना. ईशा, आता नको, नाहीतर तुझ्या बॉस रागवेल, नंतर बोलू. आरू, ओके. ईशासुद्धा हळू आवाजात म्हणाली. बच्चा. आदित्यच्या पुन्हा धारदार आवाज आला. तसं दोघींनी बडबड थांबवली आणि आरू तिच्या रूममध्ये पळाली. आता पुढे. ईशा आणि आदित्य एका रूममध्ये आले. ईशाने आत पाऊल टाकले आणि पाहतच राहिली. रूमच्या मधोमध एक टेबल होतं, त्यावर लॅपटॉप आणि काही फाईल होत्या. त्याच्या समोर 2 खुर्च्या ठेवल्या होत्या. रूममध्ये एका भिंतीवर एक मोठा फोटो होता. त्या फोटोला हार घातलं होतं. ईशा त्या फोटोकडे पाहत होती. माझी डॅड खूप वर्षापूर्वी गेले, आदित्य कातर आवाजात बोलला. ईशाला त्याचा कातर आवाज जाणवला. सॉरी ईशा. इट्स ओके. आदित्य. आणि मग तिने दुसऱ्या फोटोकडे पाहिलं तर त्यात आदित्य, मॉम आणि आरू होते. साधारणपणे 8-9 वर्षापूर्वीचा फोटो वाटत होता. खूप गोड आहे. ईशा पटकन बोलून गेली. कोण? आदित्य. ते आरू आणि मॅम. ईशाने कसं तरी उत्तर दिलं. आदित्य मात्र गालातल्या गालात हसत होता. बस. आदित्य. मग ईशा बसली आणि दोघी कामाबद्दल बोलू लागली. तेवढ्यात मॉम आत आल्या. त्यांनी दोघांना कॉफी दिली. जाताना देखील त्या ईशाला न्याहाळत होत्या आणि ही गोष्ट आदित्यच्या नजरेतून सुटली नाही. ईशा, कॉफी घे. आदित्य. हो सर. आणि मग ईशा कॉफी घेऊ लागली. आदित्यला खूप काही बोलायचे होतं तिच्याशी, पण सुरुवात कशी करायची हे कळत नव्हतं. त्यात आज नवीनच गोष्टी त्याच्या समोर आल्या होत्या, म्हणून अजूनच गुंता झाला होता. ईशा, माझ्याशी खोटं का बोललीस? आदित्य. कशाबद्दल? ईशाने न समजून विचारलं. त्या दिवशी मॉलमध्ये तू आरूला वाचवलं, मला एकदा का नाही सांगितलं? आदित्य. काय सांगणार होते सर मी? मला माहीतसुद्धा नव्हतं की ती तुमची बहीण आहे. ते तर मला आज माहीत झालं, आणि सांगून तरी काय झालं असतं? आणि तसंही त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं, बाकी काही नाही. ईशा. काय मुलगी आहे ही? त्या दिवशी आरूच्या ऐवजी हिचा जीव गेला असता, पण त्याच्या हिला काहीच वाटत नाही. आदित्य मनातच विचार करत होता. ईशा कॉफी पिता पिता थांबली आणि आदित्यकडे पाहून म्हणाली. सर, एक बोलू का? नाही म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर. बोल ना. आदित्य. सर, त्या दिवशी मॉलमध्ये जे काही झालं ना, ते अचानक झालं असं वाटत नाही मला. म्हणजे मी त्यानंतर आरूला शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला तिच्याबद्दल काहीच कळलं नाही. मला असं वाटतं की कोणीतरी जाणून बुजून केलं ते. ईशा सिरियसली सांगत होती आणि आदित्यही कान देऊन ऐकत होता. तू त्या माणसाला पाहिलं का, ज्याने हा ॲक्सिडेंट केला? आदित्य. हो, पाहिलं त्याला मी, पण एका बाजूने. पण तो ना सारखं फोनवर बोलत होता. म्हणजे नक्कीच कोणीतरी त्याला हे करायला सांगितलं असेल. ईशा. मी पोलीस कंप्लेंट केली आहे, लवकर काही हाती लागेल. आदित्य. बरं केलं. ईशा लहान मुलासारखी मान हलवून म्हणाली. आदित्यलाही तिच्या या कृतीचं हसू आलं. दोघी पुन्हा एकदा कामात गुंतले. आदित्यला लवकरात लवकर वर्धन ग्रुपचं काम संपवायचं होतं, म्हणूनच त्याचा सगळा आटापिटा चालला होता. तेवढ्यात दारावर हळूहळू टकटक झाली. तसं ईशा आणि आदित्यने दाराकडे बघितलं तर आरू हळूच दारातून डोकावून दोघांकडे बघत होती. बच्चा, काय काम आहे? आदित्यने कडक शब्दात विचारलं. तुझ्या जवळ नाही, तिच्या जवळ काम आहे. आरू हळूच ईशाकडे इशारा करून म्हणाली. काय काम आहे मला सांग. आदित्य. तुला नाही सांगणार, सिक्रेट आहे. आरू आत येऊन कमरेवर हात ठेवून म्हणाली. बच्चा, आम्ही काम करतोय. आदित्य. ते तू रोजच करतोस, त्यात नवीन काय? मला माहीत नाही ते सांग. आरू जरा वैतागत म्हणाली. बच्चा, काय चाललंय तुझं? काय हवं आहे? आदित्य कपाळावर बोट घासत म्हणाला. ईशाना हवी आहे मला, तिला पाठव. आरू गाल फुगत म्हणाली. तसं आदित्य वैतागला. बरं जा, घेऊन जा तिला. आदित्य. थँक्यू दादू. आरू लहान मुलासारख्या उड्या मारत म्हणाली आणि मग धावतच ईशाजवळ आली आणि तिला जवळजवळ ओढतच घेऊन गेली. आरू ईशाला घेऊन तिच्या रूममध्ये आली. अगं, काय झालं? काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? ईशा तिच्या बेडवर बसत म्हणाली. पहिले सांग, तुम्हाला मदत करणार ते. आरू. तुला नाही कसं म्हणू गं मी? तू तर माझ्या जीवाचा जीव आहेस.
ईशा तिच्याकडे बघून मनातच म्हणाली, बोल ना, नुसतं बघू नको माझ्याकडे. आरू तिच्याकडे बघून म्हणाली, हो करेन, बोल काय मदत हवी आहे. ईशा, हां मग एक. आरू तिच्याजवळ बेडवर बसत म्हणाली, नेक्स्ट वीकमध्ये माझा बर्थडे आहे आणि मला त्यासाठी खूप शॉपिंग करायची आहे आणि तुझी चॉईस तर खूप मस्त आहे. मग तू चल ना माझ्यासोबत शॉपिंगला. आरू, ठीक आहे, मग एकदा वेळ काढून जाऊ आपण. ईशा, ओके, पण दादूला सांगू नकोस. आरू, का. ईशा, अगं दादू माझ्या प्रत्येक बर्थडेला शॉपिंगला घेऊन जातो, पण फक्त सोबत असतो, तो मला काहीच मदत करत नाही. आरू तोंडवाकडं करत म्हणाली, ओके. ईशा हसत म्हणाली. दोघी तिथेच गप्पा मारत बसल्या. इकडे आदित्य एकटाच काम करत बसला होता. तेवढ्यात तिथे मॉम आल्या. हे काय, तू एकटाच काम करतोस. ईशा कुठे गेली. मॉम, तुझी लाडकी लेक घेऊन गेली आहे तिला. आदित्य वैतागत म्हणाला. अच्छा, म्हणजे ननद भाऊजी गप्पा मारत आहेत का. मॉम हसू दाबत म्हणाल्या. मॉम काय हे बघ, आमच्यामध्ये काही नातं नाही. आदित्य वैतागत म्हणाला. मग जोड नातं, ईशा खूप चांगली मुलगी आहे. मॉम. मॉम. आदित्य, मग सांग ना, काय वाईट आहे तिच्यात. आरू तुझी बहीण आहे हे तिला आजच माहीत झालं. अशा अवस्थेत ओळख नसताना देखील तिने आरूचा जीव वाचवला. एका अनोळखी मुलीसाठी कोणी आपला जीव धोक्यात घालतं का. मग अशी मुलगी वाईट कशी असेल ना. स्वभाव तर छान आहे तिचा आणि दिसायलाही ती सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्यावर खूप प्रेम करते ती. मग आणखीन काय हवं आहे. मला तर ती सून म्हणून पसंत आहे. मॉम भडाभडा सगळं बोलून गेल्या. मॉम, खरंच ईशा खूप चांगली मुलगी आहे आणि हेही खरं आहे की तिच्या माझ्यावर प्रेम होतं, पण आता तसं काही नाही. तिने स्वतः मला हे सांगितलं आहे आणि मी तुला. आदित्य, पण मला असं वाटत नाही. मला तर आजही तिच्या डोळ्यात जीवापाड प्रेम दिसलं, फक्त ते तुला दिसत नाही. मॉम. आता मात्र आदित्य डोक्याला हात लावून बसला. मॉमला आता कसं समजवायचं हे देखील त्याला कळत नव्हतं. बरं जाऊ दे ते सगळं. मला सांग, जेवणाचं काय. ईशाचा स्वयंपाक पण करू का, की तिला आधीच घालवून देणार आहेस. मॉम, नाही, बनव त्यांचा पण स्वयंपाक, त्या जेवून जातील. आदित्य, मग ठीक आहे, मग माझ्या सुनबाईलाच मदतीला घेते. मॉमने बोलता बोलता आदित्यला डोळा मारला आणि मग तिथून निघाल्या. मॉम, असं काही नाही. आदित्य मागून ओरडून म्हणाला. इकडे मॉम खाली आल्या आणि मग त्यांनी आरूला आवाज दिला. आरू, आरू. मॉम, काय मॉम. आरू बाहेर येत म्हणाली. तिच्यासोबत ईशाई होती. ये इथे आणि मला मदत कर. मॉम आरूकडे पाहून म्हणाल्या. तेवढ्यात त्याने ईशाकडे पाहिलं आणि म्हणाल्या, ये ईशा, बस इथे. तसं ईशा त्यांच्या बाजूला येऊन बसली. मग ईशा, कोण कोण आहे तुझ्या घरात. मॉम, मी, माझा बाबा आणि माझी आयू, बस. ईशा, तुम्ही तिघे जण. मॉम, हो. ईशा, मग ईशा, बाबा काय करतात तुझे. मॉम, बाबा सरकारी नोकरी करतो. ईशाने शांतपणे सांगितलं. आणि तुला माहीत आहे मॉम, ईशाचा बाबा पण खूप छान आहे. त्या दिवशी माझ्यामुळे ईशाला इतकं लागलं होतं, तरी तिच्या बाबा मला अजिबात ओरडल्या नाही. माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून मी ठीक आहे का असं मला विचारलं. मला त्यावेळी खरंच डॅडची आठवण आली. बोलता बोलता आरूचे डोळे भरून आले आणि तिच्या तोंडून डॅड ऐकून मॉमचेही डोळे भरले. ईशा मात्र त्यांच्या अशा अचानक गंभीर होण्याने बावरली. काय बोलावे हे तिला सुचत नव्हतं. तेव्हा मॉमच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यांनी पटकन स्वतःला सावरली आणि म्हणाल्या, आरू जा बेटा, जरा मावशी काय करत आहेत ते बघ. तसं आरू किचनकडे गेली. मग मॉमनी ईशाकडे पाहिलं आणि मग त्या ईशाशी बोलू लागल्या. तू वाईट वाटून घेऊ नको, माझी आरू आहेच तशी, जितकी कडक तितकीच हळवी. तिच्या डॅडवर खूप प्रेम आहे. ते गेल्यावर ती खूप खचली होती. आधीने खूप मुश्किलीने तिला यातून बाहेर काढले. हे गेले तेव्हा माझी आरू खूप लहान होती, पण माझ्या आधीही एवढा काही मोठा नव्हता. ते गेल्यावर तोही खचला होता, पण तरी तो खंबीरपणे उभा राहिला, आरू आणि माझ्यासाठी. नातेवाईकांनी पाठ फिरवली. जी माणसे आधी पुढे पुढे करत होती, तीच माणसे नंतर तोंडसुद्धा दाखवायला तयार नव्हती. या दोन मुलांना घेऊन मी काय करणार असा विचार करत असतानाच माझ्या आधी, माझ्या मागे नाही तर माझ्या पुढे खंबीरपणे उभा राहिला. जो बिझनेस मोडून पडला होता तो त्याने कॉलेजमध्ये असताना सुरू केला. आपलं शिक्षण घेता घेता आपल्या डॅडचं स्वप्न पूर्ण करायला झटत होता. कोणाचाही आधार न घेता तो जोमाने उभा राहिला, फक्त आरू आणि माझ्यासाठी. त्यानंतर जसं काही त्याने जगाशी नातंच तोडलं.
घर, कॉलेज आणि ऑफिस हेच त्याचं जग होतं. आमच्या नातेवाईकामुळे भावना, प्रेम, आपलेपणा जसं त्याच्या आयुष्यातून निघूनच गेला. पण शिल्लक होती ती फक्त माणुसकी. मग मात्र कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे हे समजलं की तो धावत पडत त्या लोकांच्या मदतीला जायचा. त्याला जमेल तितकी मदत करायचा. मॉम. तेव्हा अचानक ईशाला आदित्य आणि तिची पहिली भेट आठवली. अशीच तर भेटली होती ती त्याला, पण फक्त ती. त्याचवेळी तर त्याने तिच्या आयुष्यात आणि हृदयात स्थान मिळवलं होतं, पण ती मात्र कुठे नव्हती त्याच्या आयुष्यात. मिस देवधर. मागून एक आवाज आला. तसं मॉम आणि ईशा भानावर आल्या. दोघींनी त्या दिशेला पाहिलं तर आदित्य पायरीवर उभा राहून दोघींकडे पाहत होता. तुमच्या आरूसोबत बोलणं झालं असेल तर जरा कामाचं बघू. आदित्य. यस सर, ईशा शांतपणे म्हणाली. खरं तर आता विचारांनी डोकं फुटायची वेळ आली होती. लहान वयात खूप काही सहन केलं होतं त्याने आणि एक ध्येय होतं त्याच्याकडे. कॉलेजमध्ये असताना देखील तो त्याच्या ध्येयावर फोकस करत होता. पण कुठेतरी आपण त्याच्या आयुष्यात आलो आणि त्याच्याबद्दल काहीही न जाणून घेता फक्त माझ्यावर प्रेम करा म्हणून त्यांना त्रास देत राहिलो. आता मात्र तिला तिच्याच राग यायला लागला होता. मनात एक सल निर्माण झाली. स्वतःबद्दल घृणा निर्माण झाली. ईशा. आदित्यचा पुन्हा आवाज तिच्या कानावर आला. तसं ती पुन्हा विचारातून बाहेर आली आणि मग ईशा त्याच्या मागे गेली. दोघे पुन्हा एकदा कामाचं डिस्कस करू लागले. यावेळी मात्र ईशाने एकदाही त्याच्याकडे मान वर करून पाहिलं नाही. तिला खूप गिल्टी वाटत होतं. काही वेळाने काम झालं तसं ईशाने आदित्यला विचारलं. सर मी घरी जाऊ का. ईशा. नाही नको. आदित्य पटकन बोलून गेला. कारण त्याला ईशाला अजून खूप काही विचारायचं होतं. त्याला वर्धनबद्दल जाणून घ्यायचं होतं, तिला समजून घ्यायचं होतं. पण ती तर घरी जायचं म्हणत होती. पण तो एकदम नाही म्हणाल्यावर मात्र ती त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. तसं आदित्यने मनातच डोक्याला हात लावला आणि वेळ सावरण्यासाठी म्हणाला. नाही म्हणजे जेवून जा. मॉमने जेवण बनवलं आहे तुमच्यासाठी. आदित्य. नाही सर, खरंच त्याची काही गरज नाही. मी जाते घरी. ईशा. ठीक आहे मग मॉम आणि आरूला सांग. आदित्य. तेवढ्यात आरू आली. दादू, मॉमने जेवायला बोलवलं आहे तुम्हा दोघांना. आरू. मी येतोय जेवायला. ईशा घरी निघाली आहे. आदित्य शांतपणे म्हणाला. काय? पण का. आरू ओरडतच आत आली. मला नाही माहीत, तू बघ. आदित्य म्हणाला आणि गालातल्या गालात हसत बाहेर गेला. त्याला माहीत होतं आरू किती हट्टी आहे ते. ती काही ईशाला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही आणि तसंच झालं. आरू ईशाला घेऊन आली आणि मग सगळ्यांसोबत जेवायला बसली. आरू आणि मॉम खूप हट्टाने तिला जेवायला घालत होत्या. त्या तिची खातिरदारी करण्यात इतक्या मग्न होत्या की आदित्य तिथे बसला आहे हे देखील त्या विसरून गेल्या होत्या. आदित्य बिचारा मग स्वतःला वाढून घेत होता. काही वेळात जेवण उरकून ईशा घरी जायला निघाली. आताही आरूने तिच्याकडून शॉपिंगला यायचं प्रॉमिस घेतलं आणि मग ईशा तिथून निघाली. ईशा मी येतो तुला सोडायला. आदित्य. नको सर, मी कॅब किंवा रिक्षाने जाईन. ईशा. अगं असं कसं, ऊन खूप आहे. तू येत असेल तर येऊ दे ना त्याला. मॉम दोघांच्या मध्ये पडत म्हणाल्या. नाहीतर काय. आरूने मॉमच्या होला हो लावला. नाही खरंच त्याची काही गरज नाही. मी जाईन. ईशा. ठीक आहे, इथं थोडं पुढे रिक्षा स्टँड आहे. मी तिथपर्यंत येतो तुला सोडायला. आदित्य. नाही इथेच तर आहे, मी जाईन. ईशा. मी विचारत नाही तर सांगत आहे, चल. आदित्यचा कडासूर ऐकू आला. तसं ईशाने फक्त हो म्हणून मान हलवली आणि मग त्याच्या मागे बंगल्याच्या बाहेर पडली. आता आदित्य आणि ईशा एकत्र चालत होते. दोघेही शांत होते. मग आदित्यने बोलायला सुरुवात केली. मग आरू काय म्हणाली. काय बोलायचं होतं तिला तुझ्याशी. आदित्य. ते आमचं सिक्रेट आहे. ईशा. ओके, पण मला माहीत आहे ते काय आहे ते. आदित्य. काय. ईशा. नेक्स्ट वीक तिचा बर्थडे आहे ना, त्याच्याबद्दलच प्लॅनिंग असणार. आदित्य. तसं ईशाने आदित्यकडे पाहिलं आणि नेमकी त्याचवेळी आदित्यने देखील तिच्याकडे पाहिलं. नकळतपणे दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले, सगळ्याच जगाला विसरून. तेवढ्यात बाजूने जाणाऱ्या गाडीच्या हॉर्नमुळे दोघेही भानावर आले. परत स्वतःला नॉर्मल करत चालू लागले. पुन्हा तीच भयान शांतता होती. मग आदित्यने ती शांतता तोडली. ईशा सो सॉरी. आज आरूने खूप त्रास दिला ना. आदित्य. नाही सर, अजिबात नाही. तिने मला काही त्रास दिला नाही. उलट तिचं वागणं मला खूप आवडलं. खूप स्वीट आणि इनोसंट आहे ती, एखाद्या लहान मुलासारखी. ईशा. हो आहेच माझी बच्चा स्वीट. आदित्य अभिमानाने सांगत होता. आणि राहिला प्रश्न सॉरीचा, ते तर मी म्हणायला हवं ना. ईशा सिरियसली म्हणाली. तसं आदित्यने चमकून तिच्याकडे पाहिलं.
आणि मग ईशाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. मी तुम्हाला कॉलेजमध्ये असताना खूप त्रास दिला ना. मला जर आधी माहीत असतं ना तुमच्या लाईफबद्दल तर मी कधीच तुम्हाला त्रास दिला नसता. ईशा, कशाबद्दल बोलत आहेस तू? आणि जर कॉलेजबद्दल बोलत असशील ना तर याआधी तू मला सॉरी म्हणालीस की, मग आता सॉरी का? आदित्य न समजून म्हणाला. हो, त्यावेळी मी सॉरी म्हणाले होते, पण मी तुम्हाला दिलेल्या त्रासाबद्दल, मी केलेल्या चुकांबद्दल मी आज तुम्हाला सॉरी म्हणते. ह्याबद्दल मला आजच कळालं. ईशाच्या डोळ्यातलं पाणी तिच्या गालावर ओघळलं. तसं आदित्य पटकन पुढे आला आणि त्याने आपल्या खिशातून रुमाल काढला आणि पटकन तिचे डोळे पुसले. मला नाही माहीत तुला काय कळलं आणि काय नाही, पण जे झालं तो आपला भूतकाळ होता. त्यामुळे मी त्याला विसरलो आहे आणि आता तूही विसरून जा अशी माझी इच्छा आहे. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. मला खूप काम करायचं आहे. त्यासाठी मला सगळ्यांचीच मदत हवी आहे आणि सगळ्यात जास्त तर मला तुझ्या मदतीची गरज आहे. कारण ऑफिसमध्ये तू एकटीच आहे जिला मी आधीपासून ओळखतो. अशातच जर तू सारखं सॉरी सॉरी म्हणत बसलीस तर मी कोणाची मदत घेऊ? एखादी सेक्रेटरी अपॉइंट करू का? आदित्य हलकेच हसत म्हणाला. तसं ईशाने चमकून त्याच्याकडे बघितलं. सर, आता तुम्हीही माझी मस्करी करत आहात का? ईशा डोळे पुसत म्हणाली. तसं आदित्य मोठ्याने हसायला लागला आणि त्याच्यासोबत ईशाही हसायला लागली. अजून काही वेळ दोघे बोलले आणि मग एक रिक्षा आली. तसं ईशा रिक्षात बसली. यावेळीही आदित्यने रिक्षावाल्याच्या हातात पैसे दिले आणि ईशाला सोडायला सांगितलं. पण यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर काहीतरी गमावल्याचं नाही तर काहीतरी मिळवल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. आज सकाळी ईशा ऑफिसला आली. तिथे आतिशबरोबर जुजबी बोलणं झाल्यावर ती सरळ साईटवर गेली. काही वेळाने नमूही तिला जॉईन झाली. आदित्य आला तेव्हा त्याचं लक्ष ईशाच्या डेस्कवर गेलं, पण ती तिथे नव्हती. मग मात्र त्याला जरा वाईट वाटलं. आज आल्या आल्या त्याला तिला पाहायचं होतं, पण बाईसाहेब तर तिथे नव्हत्या. पण ही गेली कुठे? आज आली नाही का? काल जे झालं त्याबद्दल अजून वाईट वाटून घेतलं आहे का? नाही, काल पहिल्यांदा मी तिच्याशी मनमोकळेपणाने बोललो. किती बरं वाटलं मला आणि मला तिच्या चेहऱ्यावरही तेच समाधान दिसलं. असं वाटलं मला माझी जुनी ईशा पुन्हा परत मिळाली. आदित्य मनातच विचार करत होता. पण इतक्यात तो स्वतःच्याच विचारावर चमकला. काय म्हणालो मी? माझी ईशा? आदित्य, काय होत आहे तुला? तिच्यापासून दूर पडता पडता आता तू तिच्या जवळ जाऊ लागला आहेस. ते पण इतकं की नकळतपणे तू तिला आपलं म्हणू लागला आहेस. काय आहे हे नक्की? आदित्य स्वतःच्या विचारावर हसला आणि मग केसातून हात फिरवत म्हणाला. मला काय झालं आहे ते माहीत नाही, पण आता यावेळी मला तुला भेटायची खूप इच्छा झाली आहे. तुला बघायचं आहे. आदित्य पुन्हा स्वतःच्या विचारावर हसला. त्याने लगेच नामदेव दादांना बोलावलं. काही वेळात नामदेव दादा आले. साहेब, तुम्ही बोलावलात मला? नामदेव दादा. हो दादा, मला एक कप गरमागरम कॉफी हवी आहे. आदित्य हसत म्हणाला. बरं साहेब, आता आणतो, नामदेव दादा म्हणाले आणि निघाले. तेवढ्यात आदित्यने पुन्हा नामदेव दादांना आवाज दिला. नामदेव दादा, जरा ईशा मॅडमला आत पाठवा. आदित्य. साहेब, ईशा मॅडम तर कारखान्यात आहेत. नामदेव दादा. अरे हो, मी विसरलो होतो. जा तुम्ही, मी बघतो. आदित्य. काही वेळाने आदित्य स्वतः फॅक्टरी साईडवर आला. त्याने पाहिलं तर काम खूप जोरात सुरू होतं. ईशा तर अगदी जीव तोडून काम करत होती. जणू काही तिला काहीही करून ही वर्धनची ऑर्डर पूर्ण करायची होती आणि त्याला तिच्या आणि कंपनीच्या आयुष्यातून कायमचं घालून द्यायचं होतं. आदित्य येऊन तिच्या शेजारी उभा राहिला तरी तिचं लक्ष नव्हतं. कुठपर्यंत आलं काम? आदित्य हळूच बोलला. तसं ईशाने पटकन बाजूला बघितलं आणि 2 पावले मागे झाली. सर, तुम्ही? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. ईशा. त्यात काय नवीन? आदित्य तोंडातल्या तोंडात पुटपुटला. काय? ईशा. काही नाही. काम कुठपर्यंत आलं आहे? आदित्य शांतपणे म्हणाला. तसं मग ईशाने पण जास्त काही विचार नाही केला आणि मग तिने आदित्यला कामाच्या डिटेल्स दिल्या. स्वप्नील आणि नमू देखील तिला मदत करत होते. आता मात्र आदित्यला सारखं ईशाला पाहावं वाटायचं, पण ईशा मात्र कटाक्षाने त्याच्यापासून दूर राहत होती. आता पुन्हा तिला त्याच्या आयुष्यात शिरून त्याला त्रास द्यायचा नव्हता. आधीच त्याचं कॉलेजमधील वागणं तिला आठवत होतं आणि तो तसं का वागत होता हे देखील तिला कळलं होतं. म्हणून तिने ठरवलं होतं की त्याच्यापासून दूर राहायचं आणि फक्त त्याला बघून आपल्या प्रेमासोबत जगण्याचा आनंद घ्यायचा आणि यातच ती खुश होती. आता जवळजवळ वर्धन ग्रुपचं काम पूर्ण होतं. आदित्यची ईशा, नमू, आतिश आणि बाकीचा स्टाफसोबत मीटिंग सुरू होती. काम पूर्ण झालं होतं. ते लवकरात लवकर मार्केटमधून त्याची प्रोग्रेस कानावर यावी अशी सगळ्यांची इच्छा होती.
त्यासाठी अजून काय करता येईल यावर सगळ्यांचं डिस्कस सुरू होतं. मग काहीतरी ठरवून सगळे निघाले. प्रत्येकजण आपापल्या डेस्कवर जाऊन काम करू लागले. इतक्यात नामदेव दादा ईशाला बोलावलं आहे हे सांगून निघून गेले. तसं ईशा आदित्यच्या केबिनमध्ये आली. सर तुम्ही बोलावलंत? ईशा: हो, मला जरा तुझ्याशी बोलायचे आहे. आदित्य तिला बसायला सांगत म्हणाला. बोला ना, ईशा बसता बसता म्हणाली. तुला तर माहीत आहे आरूचा बर्थडे जवळ आला आहे. तसं तर या शहरात आम्ही नवीन आहोत, जास्त काही माहीत नाही आणि तुझ्याशिवाय आम्ही कुणाला ओळखत नाही, आदित्य बोलला आणि ईशाने त्याच्याकडे रोखून बघितलं. हां, म्हणजे मी तुला आधीपासून ओळखतो आणि आता आरूही तुला खूप चांगलं ओळखते आणि म्हणूनच मला तुझी मदत हवी आहे. आदित्य: कसली मदत? ईशा: मला ना आरूसाठी एक छोटीशी पार्टी अरेंज करायची आहे आणि फक्त आपला ऑफिस स्टाफ रवी आणि तू, बाकी कोणी नाही. पण या सगळ्यासाठी नक्की काय करायला हवं आहे ते मला काही कळत नाही, तर प्लीज मला मदत करशील का? आदित्य तोंडबारीक करत म्हणाला. ओके ईशा, थँक्यू. आणि हो, आणखीन एक हेल्प हवी आहे. आदित्य: काय? ईशा: मला बच्च्यासाठी शॉपिंग करायची आहे आणि तुला तर बच्च्याच्या सांगण्यावरून समजलं असेल ना की मला शॉपिंगबद्दल काही कळत नाही, तर प्लीज मला शॉपिंगसाठी मदत करशील का? आदित्य जरा बिचकत म्हणाला. ओके, करेन. ईशा: ठीक आहे, मग आज संध्याकाळी जाऊया शॉपिंगसाठी. आदित्य: ओके. ईशा: ठरल्याप्रमाणे संध्याकाळी दोघेही निघाले. ईशाने नमूला काहीतरी कारण सांगून आधीच घरी जायला सांगितलं. तिला यायला उशीर होणार आहे हे देखील घरी कळवलं. काही वेळात दोघेही शॉपिंग मॉलमध्ये आले. आदित्यने ईशाच्या चॉईसने 2-3 ड्रेस आरूसाठी घेतले. मग तिला बर्थडे पार्टीसाठी घालायला एक ड्रेस घेतला. तेवढ्यात आदित्यची नजर एका अनारकली ड्रेसवर पडली. त्या ड्रेसमध्ये तो ईशाला इमेजिन करू लागला. खरं ह्या ड्रेसमध्ये ईशा किती छान दिसेल, आदित्य मनातच विचार करत होता. सर? ईशा: काय? आदित्य: आता आपण ड्रेस तर घेतले आहेत, मग यावर मॅचिंग असेसरीज पण हवी आहे ना? ईशा: हो का? ती कुठे मिळेल? आदित्य: इथेच मॉलमध्ये मिळेल, जाऊया का आपण तिथे? ईशा: ओके. आणि मग दोघे असेसरीज घेण्यासाठी निघाले. तेवढ्यात आदित्यला एक कॉल आला आणि मग तो बोलायला ईशापासून दूर गेला. काही वेळ बोलून झाल्यावर तो पुन्हा ईशाजवळ आला. ईशा, मला एक काम आलं आहे, म्हणजे जास्त काही नाही, फक्त 10-15 मिनिटात मी परत येतो. तोपर्यंत तू उरलेली खरेदी करशील का? आदित्य विनंती करत म्हणाला. ओके. ईशा तोंडवाकडं करत म्हणाली. मग ईशा असेसरीज आणायला गेली आणि आदित्य त्याच्या कामाला निघून गेला. काही वेळातच तिची खरेदी झाली आणि ती तिथून पार्किंग साईटला निघाली. निघताना तिने आदित्यला काम झाल्याच्या मेसेजने कळवलं. मॉलमधून निघताना अचानक तिचे लक्ष एका कोपऱ्यात गेलं, तर तिथे साधारणपणे 2-2.5 वर्षाची एक मुलगी रडत होती. तसं ईशा तिच्या जवळ गेली. हे एंजल, तू का रडत आहेस? ईशाने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. तसं त्या छोट्याशा मुलीने ईशाकडे पाहिलं आणि नाकवर ओढली आणि रडत रडत म्हणाली, माझी मम्मा हलवली. ती अगदी निरागसपणे बोलली. ईशाला तिच्या बोलण्याचं हसू आलं. मग ईशाने तिच्याकडे प्रेमाने बघितलं आणि मग तिला म्हणाली, आपण शोधू तिला, ओके? ये माझ्यासोबत. मग ईशाने तिला उचलून घेतलं आणि मग मॉलमध्ये लहान मुलांसाठी खेळायला एक प्लेस होती, तिथे घेऊन गेली. त्या मुलीजवळ एक छोटी बॅग होती. ईशाने तिला तिच्या बॉटलमधून पाणी पाजलं आणि मग तिला आईस्क्रीम घेऊन दिलं. ती तिथेच बसून खाऊ लागली. तोपर्यंत ईशाने तिची बॅग घेतली आणि मग तिच्या बॅगेत काही मिळते का शोधू लागली. त्यावेळी ती छोटी एंजल मात्र आईस्क्रीम खाण्यात गुंग होती. ईशाने एकदा तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं आणि नकळतपणे तिच्या चेहऱ्यावर देखील हसू आलं. ईशाने तिच्या बॅगेत खूप वेळ शोधलं, पण तिच्या हाती काही लागलं नाही. आता मात्र ईशालाही टेन्शन येऊ लागलं. काय करावं कळत नव्हतं. इकडे आदित्य तिची वाट पाहत असेल, पण असं असताना ईशा त्या स्वीट एंजलला असं एकटीला सोडूनही जाऊ शकत नव्हती. आता ती विचार करत बसली आणि त्याचबरोबर एंजलला खेळतानाही बघत होती. इतक्यात तिचं लक्ष एंजलच्या गळ्यावर गेलं. तिने कुठल्या तरी प्ले ग्रुपचा ड्रेस घातला होता, त्यामुळे आधी तिच्या आय कार्ड त्यात दिसलं नाही. मग मात्र ईशाने तिच्या ड्रेसमधून ते आय कार्ड बाहेर काढलं आणि मग तिने त्यावर तिचं नाव वाचलं, अनया अभिमन्यू पाटील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.